जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 17वा. प्रकृती पुरुष नाम. समास 6वा. देहात्मनिरूपणा. श्रीराम समर्थ. आत्मा देहामध्ये असतो, नाना सुखदुःखे भोगितो, शेवटी शरीर सांडून जातो एकाएकी. दशक 17. समास 6वा. देहात्मनिरूपणा. याचा आरंभ आजपासून आपण करत आहोत. हा समास समजून घेण्याच्या अगोदर इथे काही गोष्टी आपल्याला स्पष्ट असाव्यात. समर्थ म्हणतात, आत्मा हा शब्द परब्रह्माला धरून अनेक ठिकाणी सांगितला जातो. देहाच्या योगाने जो आत्मा हा शब्द जो येतो आहे, तो शब्द जीव किंवा मन म्हणून वापरला जातो. समर्थाने देहात्म योगाचा असा समास या अगोदरही एकदा सांगितले आहे. परंतु देहाच्या योगाने ह्या जीवाला प्राप्त होणारी सुख दुःख याचं वर्णन समर्थांनी या समासात विशेष केलेलं आहे. समर्थ म्हणतात, माणसाचा जीव हा वासनात्मक असल्यामुळे त्या वासनेच्या पोटी त्याला हा जन्म मिळालेला आहे. आणि म्हणून ती वासना तृप्त करण्यासाठी, ती जी इच्छा आहे त्याची ती तृप्त करण्यासाठी त्याला आयुष्यभर धडपड करावी लागते. आणि अंती पुन्हा तो त्या देहामध्येच अडकलेला असतो. त्या देहावरच तो प्रेम करतो आणि म्हणून त्याला पुन्हा जन्म प्राप्त होतो. या देहाच्या योगाने अनेक गोष्टी आपल्याला सुखकर असतात, तर याच देहाला अनेक गोष्टी दुःखही देतात. याचं अतिशय मार्मिक उदाहरण समर्थ अनेक प्रसंग समर्थांनी या समासात विशेष करून सांगितलेले आहेत. म्हणून आपण त्याचा बारकाईने विचार करावा, म्हणजे आपल्याला देहात्मयोगातून आपलं मन हे देहाला चिकटून न ठेवता ते मन भगवंताकडे कसं वळवावं याचा विचार समर्थ करतायत. आणि म्हणून आपल्याला ते सांगतात आहे की तुझं मन जे आहे ते तू देहाकडे न जाता ते मन कोणाकडे न्यावं, तर भगवंताकडे न्यावं, भगवंताच्या चरणी न्यावं, असा समर्थ आपल्याला उपदेश करतात आहे. प्रत्यक्ष समर्थांच्या शब्दात आता आपण पुढचा समास ऐकूया. आत्मा देहामध्ये असतो, नाना सुखदुःखे भोगितो, शेवटी शरीर सांडून जातो एकाएकी. शरीरी शक्ती तारुण्यपणी, नाना सुखे भोगी प्राणी, अशक्त होता रुद्धपणे दुःखे भोगी. समर्थाने आम्हाला जे रोज अनुभवायला मिळतं तेच उदाहरणं समर्थाने इथे दिलेली आहेत. काय आम्हाला अनुभवायला मिळते आहे की आत्मा म्हणजे काय आहे, तर जीव आहे, शरीराच्या आधाराने राहतो. आत्मा हा शब्द इथे मन आणि वासनात्मक जीव या अर्थाने वापरलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतायत, आत्मा हा देहामध्ये असतो, नाना सुखदुःखे भोगितो. आम्ही द्रष्टा साक्षी परब्रह्माचा जर विचार आम्ही जर केला तर तो जीव किंवा जो आत्मा देहाला चिकटून नाही आहे, तो देहातीत आहे. अशा आत्म्याला सुख दुःख नाही, उद्वेग चिंता नाही. परंतु ज्या जीवाला या देहामध्ये गोडी आहे, तो देहाच्या योगाने जो जगतो, पण तरुणपणी सुख भोगतो, म्हातारपणी मात्र त्याला नाना प्रकारची दुःख होतात. शरीराला सुख मिळते ते शक्ती असेल तर, शरीरी शक्ती तारुण्यपणी, नाना सुखे भोगी प्राणी. तरुणपणामध्येच पहा, काहीही खाल्लं तरी काही त्रास होत नाही, कितीही थंडीत गेलं तरी आपल्याला सर्दी पडसं होत नाही, कितीही उड्या मारल्या तरी पाय दुखत नाहीत, कितीही शरीराला त्रास दिला तरी त्यातून वेगळाच आनंद मिळतो. नाना प्रकारच्या वासना आपण शरीराच्या माध्यमातून पूर्ण करतो, पण त्या शरीराला त्रास नाही.
पण म्हातारपणी शक्ती क्षीण झालेली असते आणि त्यावेळेस खाण्याची इच्छा झाली, मुलं किंवा तरुण माणसं उड्या मारून आपला आनंद घेतात, परंतु शक्ती क्षीण झालेल्या म्हाताऱ्यांना मात्र तो आनंद घेता येत नाही. म्हणून समर्थ म्हणतायत, अशक्त होता वृद्धपणी दुःखे भोगी. नाना दुःख तो भोगतो आहे. अशक्त होता, त्याला झोपता येत नाही, बसता येत नाही, उठता येत नाही, खोकता येत नाही, शिंकता येत नाही. म्हाताऱ्या माणसांच्या जवळ जाऊन बसल्यानंतर तरी माणसाचे डोळे उघडले पाहिजे की आपली ही अवस्था अशीच होणार आहे. म्हणून आम्ही जोपर्यंत आम्हाला देवाने हे चांगलं धडधाकट शरीर दिलं आहे, तोपर्यंत आपण भगवंताची प्राप्ती करून घेतली पाहिजे आणि त्या देहातून सुटलो पाहिजे. समर्थ पुढे म्हणतात, मरावे ना ऐसी आवडी. असं कोणाला वाटतं आपण मरावं? नाही वाटत. हात पाये खोडून प्राण सोडी, नाना दुःखे अवघडी वृद्धपणी. मरावे ना, मरावे वाटतच नाही. आणि म्हणून मरता मरता हातपाय खोडून, हातपाय घासून माणसाचा प्राण जातो, कारण त्याचा जीव त्या शरीरात असतो. त्याची इच्छा नसते जाण्याची, परंतु तो देह त्याला सोडावा अशी इच्छा नसताना, म्हणून समर्थ म्हणतात आहे, हात पाये खोडून प्राण सोडी, नाना दुःखे अवघडी वृद्धपणी. वृद्धपणाच्या नाना कळा सांगितले समर्थांनी. म्हातारपणी पहा ना, हॉस्पिटलमध्ये नेलेले असते, 4 डॉक्टर आजूबाजूला असतात, ते नाना प्रकारचे प्रयोग करत असतात. त्या प्रयोगाला त्रस्त झालेला असतो आपण. त्यात मुळात स्वतःच्या शरीराचा भोग आणि त्यानंतर यांनी करत असलेल्या उपचारांचा भोग, या दोन्हीमुळे तो जीव एकदम त्रासून जातो. ना शरीर सोडण्याची इच्छा होत आणि ना जगता येत. म्हणजे मरणं आणि जगणं याच मध्ये त्याचे जीवन चालू असते. म्हणून समर्थ म्हणतात आहे, अशा वेळी देह आत्म यांची संगती, काही एक सुख भोगती, चरफड चरफडून जाती देहांत काळी. मरता मरता त्याला चरफडावे लागते आणि त्यात त्याची तळमळ अतिशय असते. देहांत काळी, देहाचा अंत होत असताना, देहांत काळी अशा प्रकारचा त्रास त्या शरीराला होत असतो. म्हणून समर्थ म्हणतायत, ऐसा आत्मा दुःखदायक. आता इथे आत्मा हा शब्द मनाशी आणि जीवाशी लावावा. ऐसा आत्मा, समर्थ म्हणतात, ऐसा आत्मा दुःखदायक, एकांचे प्राण घेती एक, आणि शेवटी निरर्थक काहीच नाही. शेवटी आयुष्य मरत असताना त्यांनी ज्या काही यातना केल्या असतात, यातायाती केल्या असतात, कष्ट भोगलेले असतात, या संसारासाठी, आपल्या इंद्रिय सुखासाठी, ज्या तळमळीने त्याने काम केलेले असते, त्या सगळ्या जिथल्या तिथे पडलेल्या असतात. त्याचं कुठलंही सुख त्याला मिळत नाही आणि म्हणून त्याची अधिक यातना होते, त्याची अधिक तळमळ होते. ऐसा आत्मा दुःखदायक, म्हणून ते मन जे आहे ते असं दुःखदायक आहे. ते ज्याच्यामध्ये जाईल त्याप्रमाणे होते आहे. दुःखात गेले तर दुःखमय होते, ते मन सुखात गेले तर सुखमय होते. मग मन हे सुखमय आहे की दुःखमय आहे? तर समर्थ म्हणतात, ते ज्याच्यात जाईल तसं ते आहे. पण त्या मनाची ती गोडी विषयांकडे जास्त असल्यामुळे ते विषय भोगण्यामध्ये ते अधिक स्वतःला सुखी समजते. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतायत, एकांचे प्राण घेती एक. या पृथ्वीवर असलेले प्राणी मात्र स्वतःला सुखी करण्यासाठी दुसऱ्याला दुःखात टाकतात. मन आणि जीव सुद्धा विषयभोग भोगण्यासाठी तळमळत असतो.
आणि विषय सुद्धा त्या माणसाची पाठ घेतात. म्हणून समर्थ म्हणतायत की शेवटी निरर्थक काहीच नाही. शेवटी निरर्थक होतं की आपलं जे काही केलेलं कार्य आहे त्या कार्याला काहीही अर्थ राहत नाही. वाडा निर्माण केला, घर बांधलं, शेती घेतली, संसार मोठा झाला, सगळी सुख प्राप्त केली, पण मरत असताना लक्षात येतं की याने सगळं मिळवलं, पण सुख भोगायची जेव्हा त्याच्यावर वेळ आली तेव्हा देह टाकून दिला. म्हणजे माणसाने जन्मापासून ते मरेपर्यंत तळमळ करावी कशासाठी हो? सुखासाठी. आणि ती सुख मिळण्याचे ज्यावेळी दिवस येतात तेव्हा देह टाकून द्यावा. मग काय अर्थ आहे ते तळमळीला? काय अर्थ आहे ते यातनेला? काय अर्थ आहे ते तुमच्या प्रयत्नांना? म्हणून समर्थ म्हणतात आहे की देह हा संसारात राहू द्या, पण त्याबद्दलचे मन आहे ते मन मात्र भगवंताला व्हा. ऐसा दो दिसांचा भ्रम त्यास म्हणती परब्रह्म, नाना दुःखाचा संभ्रम मानून घेतला. अनेक लोक या जीवाला परब्रह्म म्हणतात. समर्थ म्हणतात तसं करू नका, तो भ्रम आहे. तो कशाचा परब्रह्म आहे? तो जीव किंवा ते मन विषयाकार झाल्यामुळे ते परब्रह्म राहू शकत नाही. ते विषयासक्त झालेला आहे. कितीतरी उदाहरणं देता येतील. जसं की समर्थ म्हणतात आकाशातून पडलेलं पाणी हे कितीही शुद्ध असलं तरीही ते शुद्ध पाणी जर ते नालीत पडलं तर ते शुद्ध पाणी त्या नालीप्रमाणे गढूळ होते. तसा तो आत्मा आहे. हा विषयांमध्ये पडला की त्याचा जीव पण त्याला प्राप्त होते, त्याला मन पण प्राप्त होते, आणि ते प्राप्त झालेलं जीव पण त्याला सुख आणि दुःख देते. म्हणून त्या आत्म्याला, त्या मनाला सुखकर करण्यासाठी त्या मनाला तुम्ही भगवंताची गोडी लावली पाहिजे असे संत सांगून गेले आहेत. पुढे समर्थ म्हणतायत त्यास म्हणती परब्रह्म, नाना दुःखांचा संभ्रम मानून घेतला. परंतु त्या जीवाला नाना प्रकारची दुःख आहेत. दुःखी होऊन चरफडून गेले, तेथे कोण समाधान झाले? काही एक सुख भोगिले, तो सवेची दुःख. दुःखी होऊन चरफडून गेले. काही एखादी गोष्ट दुःखी झाली की माणूस रडतो. काही वेळेपुरतं माणसाला सुख येतं आणि त्या सुखानंतर लगेचच दुःख येतं. म्हणजे सुख आणि दुःख हे ऊन सावलीसारखे चालू असते. म्हणून समर्थ म्हणतात ज्याला आपण सुख सुख म्हणतो ते तुमच्याजवळ किती दिवस आहे हो? दुपारच्या सावलीप्रमाणे ते आहे. काही क्षण तुमच्या डोक्यावर असते आणि दुसऱ्या क्षणी ते निघून जाते. म्हणून त्या दुःखाची अभिलाषा करण्यापेक्षा आनंदाची अनुभूती घेतली पाहिजे. सुखातून दुःखाची उत्पत्ती आहे, आनंदातून दुःखाची उत्पत्ती नाही. परमेश्वर आनंदरूप आहे म्हणून आनंदासाठी तळमळ करा, आनंद प्राप्तीसाठी तुम्ही प्रयत्न करा. आणि तो आनंद भगवंताखेरीज दुसऱ्या कुठल्याही वस्तूंमध्ये नाही. पुढे समर्थ सांगता येत आहे जन्म दारभ्य आठवावे, म्हणजे अवघे पडेल ठावे. नाना दुःख मोजावे काय म्हणून? जन्मापासून ते आजपर्यंतचा विचार जर आपण केला तर जन्माच्या पूर्वीपासून आम्हाला दुःखच दुःख आहे. गर्भवासाचं दुःख किती होतं आम्ही विसरून गेलो. जन्म झाला आणि गर्भवासातलं दुःख संपलं, ते आता आपल्याला आठवत पण नाही हो. पुढे आयुष्यभर आपल्याला दुःखच दुःख असते. पण एक दुःख विसरतो, दुसऱ्या सुखाची अभिलाषा करतो. ते सुख आपल्या हातात येतं आणि येतं काही दुसरं
दुःख तुमच्या समोर ठाकून उभं राहतं. बघा, एकदा सुख येतं, त्यानंतर ते सुख येता येताच दुःख आलेलं असतं, दारासमोर उभं असतं. असे सुख दुःख सारखे ऊन सावली सारखे आपल्या समोर येत असतात. म्हणून समर्थ म्हणतात आहे, अशा प्रकारे या भुलवणाऱ्या सुखाला तुम्ही फाटा दिला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं परब्रह्माचा आनंद आम्ही प्राप्त केला पाहिजे. म्हणून पुढे म्हटलं आहे, ऐसी आत्मयांची संगती नाना दुःखे प्राप्त होती, दैन्यवाने होऊन जाती प्राणी मात्र. काही आनंद काही खेद, जन्मवरी पडिला संबंध, नाना प्रकारी विरुद्ध तडातोडी. काही खेद आहे, काही आनंद आहे, पण अशा प्रकारे तो जन्मभर या सुख दुःखाच्या ऊन सावलीमध्ये तो जीव राहत असतो. कधी सुख असते तर कधी दुःख असतं. झोपण्याचं सुख आहे तर कधी ढेकून चावणं हे सुद्धा दुःख आहे. खाण्याचं सुख आहे पण अपचनाचं दुःख आहे. पैसे प्राप्तीचं सुख आहे पण खर्च करताना दुःख आहे. या जगामध्ये एका सुखाबरोबर दुसरं दुःख चिकटून आलेलं आहे. ते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणून आपल्याला निर्वाह सुख कधीच आयुष्यात मिळणार नाही. म्हणून विषय वासना सुटली, त्या जीवाला देहातून बाहेर काढलं तर माणसाला सुख प्राप्ती आहे. म्हणून समर्थांनी किती सुंदर उदाहरणं दिले पहा. किती अधिक स्पष्टता त्यांनी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न या समासामध्ये केलेला आहे ते बघा. निद्रा काळी ढेकून पिसा, म्हणजे झोपल्यावर झोपणं हे सुख आहे पण ढेकून चावणं हे दुःख आहे. नाना प्रकारी वळसा, नाना उपाय वळसा त्यास होय. भोजन काळी माशा येती, भोजनाचं सुख आहे, जेवताना सुख आहे पण माशा येती. नाना पदार्थ उंदीर नेती, उंदीर सगळे पदार्थ घेऊन जातात, पुढे त्यांची ही फजिती मांजरे करती. उंदरांची फजिती कोण करतं तर मांजर करतं. एकाला एक कृत्य आहे. एक प्राणी स्वतः जगतो पण दुसऱ्याला मारून जगतो. वा चामवा गोचिड, गांधेले कानटे उदंड, एकास एक चरफड दोन्हीकडे. कानटे हा एक सापाचा प्रकार आहे. पुढे समर्थ म्हटलंय, विंचू सर्प वाघ रिसे, सुसरी लांडगे माणसास मानसे, परस्परे सुख संतोषे एकही नाही. कोण कोणाला सुख देतो? म्हणजे उंदराच्या सहवासामध्ये एखादा पदार्थ आला तर तो खातो. त्या उंदराला मांजर टपून असते. त्या पदार्थाला कोण खातं? उंदीर. उंदराला कोण टपून असतं? मांजर. ती मांजर उंदराला खाते. एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला मारतो आहे. लांडगे इतर प्राण्यांना मारतात पण लांडग्यांना वाघ मारतात आहे. घार सापाला खाते तर साप पुन्हा बेडकाला खातो आहे. हे सगळं एकमेकाला खाऊन एकमेकाला दुःख देऊन हे सगळं जीव एकमेकात जडत असतात आणि त्याला सुख म्हटलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, अशा प्रकारे परस्परे सुख संतोषे एकही नाही. परस्पर सुख संतोष नाही आहेत. 84 लक्ष उत्पत्ती, एकास एक भक्षिती, नाना पीडा दुःख किती म्हणून सांगावे. किती प्रकारचे दुःख असतील हो, कल्पना करा. कुठलाही प्राणी घ्या, दुःख आहे. म्हणून भय हे जन्माबरोबर आपल्या जन्माला येते. मग आहार, निद्रा, भय मैथुनांचे, हे जे भय आहे त्या भयाचा अर्थ दुःखच आहे. कारण देह वाचवण्यासाठी शेवटी प्रयत्न केला तर दुःखच आहे. देह वाचविता वाचेना, ऐसी अंतरात्म्याची करणी, नाना जीव दाटले धरणी, परस्परे सौहारणी एकेकांची. अशा प्रकारे संवारणी केली जाते आहे. जीव जीवस्य जीवनम, अशी अवस्था होऊन जाते आहे आपली.
म्हणून समर्थ म्हणतायत, अखंड रडती चरफडती, विवळ विवळो प्राण देती, मूर्ख प्राणी त्यास म्हणती परब्रह्म. समर्थांनी किती स्पष्ट सांगावं. लोक त्याला परब्रह्म म्हणतात. तो परब्रह्म कशाचा आहे? जो जीव या सुख दुःखामध्ये अडकलेला आहे, या संसारात अडकलेला आहे, या विषय वासनेमध्ये अडकलेला आहे, विषयांचं स्तवन त्याने केलेलं आहे, या जीवाला परब्रह्म म्हणायचं कारण नाही. तो जीवच आहे. म्हणून त्या जीवाला शिवपण प्राप्त व्हावं, म्हणजे तो जीव विषयाकडे सक्त न होता त्या जीवाला देहातून बाहेर काढून देहाचा संग सोडून त्याला परब्रह्माकडे वळवलं पाहिजे. आणि तो प्रयत्न जो करील तो खरंच धन्य आहे. माणसं कुठे प्रयत्न करतात? आपल्याला सुख मिळालं पाहिजे असा प्रयत्न करतात, आणि त्या सुखातून शेवटी त्यांना काय होतं तर दुःखच दुःख प्राप्त होतं. पुढे म्हटलंय समर्थांनी, सुंदर ओवी आहे. परब्रह्म जाणार नाही, कोणास दुःख देणार नाही, स्तुती निंदा दोन्ही नाही परब्रह्मी. परब्रह्माची अवस्था कशी आहे? ती कधी जाणार नाही. जीव जातो की नाही, आत्मा जातो की नाही, मन जाते की नाही, अरे परब्रह्म चढत नाही. मग हा जाणारा, येणारा, मरणारा याला मी परब्रह्म कसं म्हणावं? कारण हा पुन्हा जन्म घेतो, पुन्हा मरतो, अशी अवस्था त्या आत्म्याची होते, त्या जीवाची होते, त्या मनाची होते, वासनात्मक जीवाची होते. आणि म्हणून त्या देहाच्या योगाने त्याला दुःख प्राप्त होते. त्याला परब्रह्म म्हणू नका. परब्रह्म तो होऊ शकतो, किंवा त्याला आपण परब्रह्म याची अनुभूती येते. ज्याला परब्रह्माची अनुभूती येते तो जो देहाच्या योगाने राहत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, परब्रह्म जाणार नाही, परब्रह्म जाणारही नाही, कोणास दुःख देणार पण नाही. जर तो परब्रह्म असेल तर तो दुसऱ्याला कसं काय दुःख देईल हो सांगा? आणि समर्थ पुढे म्हणताय, स्तुती निंदा दोन्ही नाही परब्रह्मी. स्तुती आणि निंदा कोणाकडे नाही? परब्रह्माकडे नाही. आम्ही माणसं एकमेकांची स्तुती करतो, निंदा केल्यानंतर दुःख होतं, स्तुती केल्यानंतर सुख वाटतं. जो सुख दुःखाचा आनंद घेतो त्याला आम्ही कसं काय परब्रह्म म्हणावं? जो दुसऱ्याला दुःख दिल्याशिवाय जगू शकत नाही, एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला मारून स्वतःचं पोट भरतो, अशा प्राण्याला आम्ही कसं काय परब्रह्म म्हणावं? परब्रह्म आपल्या स्वइच्छा पूर्ण करण्यासाठी, आपल्या भोग इच्छा पूर्ण करण्यासाठी, आपल्या वासना पूर्ण करण्यासाठी जो जीव अडकतो तो जीव पुन्हा जन्म घेतो. म्हणून समर्थ म्हणतात, अशाला तुम्ही परब्रह्म म्हणण्याच्या भानगडीत पडू नका. कारण परब्रह्म हा सगळ्यांपेक्षा अलिप्त आहे हो. जो देहात अडकला नाही तो परब्रह्म नाही. जो देहात अडकला नाही तो परब्रह्म नाही. म्हणून आमच्या जीवाला देहातून बाहेर काढा, देहात अडकू नका, म्हणजे देहातीत करा, असा बोध समर्थ इथे सांगतायत. अत्यंत महत्त्वाचा विषय समर्थ आपल्याला इथे सांगत आहे. श्री समर्थांनी परब्रह्माच्या बाबतीत इथे एक वाक्य वापरलं आहे, परब्रह्म जाणार नाही, कोणास दुःख देणार नाही, स्तुती निंदा दोन्ही नाही परब्रह्मी. परब्रह्म तत्व हे कधीच जाणारच नाही, कारण ते कधी आलंच नाही. जे आलं आहे ते जाणार आहे, पण परब्रह्म कधी आलंच नाही, ते कसं काय जाईल? समर्थ म्हणतात, नाना प्रकारच्या शिव्या परब्रह्माला दिल्या तरी त्याला लागत नाही. समर्थांनी दासबोधामध्ये त्याचाही वापर इथे केला आहे. पुढची ओवी बघा, उदंड शिव्या आधी दिल्या, ती तुक्या अंतरात्म्यास लागल्या, विचार पाहता प्रत्यय आल्या, यथा तथ्ये. कशा शिव्या दिल्यात बघा. धगडीचा, बटकीची, लवंडीचा, गदडीचा, कुत्रीचा, ओंगळीचा, ऐसा हिसाब शिव्यांचा, किती म्हणून सांगावा. पुढे समर्थ म्हणतात, इतुके परब्रह्मी लागेना, तेथे कल्पनाची चालेना, तडा तोडीचे ज्ञान मानेना,
कोणी एकासी. समर्थ म्हणतात आहे की परब्रह्माला स्तुती निंदा नाही, सुखदुःख नाही, त्यांच्यापासून सर्वांना सुखच आहे. मग अंतरात्म्याला मात्र त्या शिव्या लागतात. आम्हाला जर कोणी बरं म्हटलं तर बरं वाटेल, आपल्याला कोणी नावं ठेवली तर दुःख वाटते हो, कोणी पाठ थोपटली तर किती आनंद होतो, आणि जर कोणी आपल्याला शिव्या घातल्या तर त्याचा लय राग येतो. याचा अर्थ आमच्या जीवाला, जो जीव या मायेमध्ये अडकलेला आहे, अशा जीवाला सुख दुःखाची जाणीव आहे. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे ऐका देहाचे अवयव, सुख दुःख भोग जीव पावे. सुख दुःख आणि भोग हे सगळं जीवाला प्राप्त होते. म्हणून तो जीव जो आहे, तो जीव पुन्हा पुन्हा जन्म घेतो, तो आत्मा पुन्हा पुन्हा जन्म घेतो. ते मन पुन्हा पुन्हा जन्माला येते. हे तीनही शब्द अंतरात्म्याला धरून वापरलेले आहेत, परब्रह्म तत्वाला नाही. म्हणून अंतरात्म्याला त्या गोष्टी लागतात, कारण तो आत्मा, समर्थ म्हणतात, तितुक्या अंतरात्म्यास लागल्या, विचार पाहता प्रत्यय आल्या, यथा तथ्य. परब्रह्माला शिव्या लागणार नाही, पण मायेमध्ये असलेल्या माणसाला, जो देहात आहे, त्या देहात असलेल्याला सर्व प्रकारचे सुख दुःख आहेत. म्हणून देहातीत होण्याबद्दल संत आपल्याला उपदेश करतात. होणार तो आहे देहाचा संबंध, रामदासी बोध देहातीत. देहाचा संबंध आहे म्हणून काय आहे, दुःख आहे. त्यातही लक्षात घ्या, जितका संबंध जास्त आहे तितकं दुःख जास्त आहे. जेवढी जवळीक जास्त तेवढं दुःख जास्त. स्नेह मुरारी दुःख आली. स्नेह हे दुःखाचं काय आहे तर मूळ आहे. म्हणून अशा प्रकारचं दुःख आम्हाला होऊ नये असं वाटत असेल तर काय करावं, तर समर्थ म्हणतात, देहातीत व्हा. होता येईल, देहामध्ये राहून सुद्धा देहातीत होता येते. संत राहिले आहेत, त्यांनी अनुभव घेतला आहे, आम्हाला सुद्धा अलिप्तता राखता येते. म्हणून समर्थ पुढे सांगतात, इतुके परब्रह्मी लागेना, तेथे कल्पनाची चालेना, तडातोडीचे ज्ञान मानेना, कोणी एकासी. ताडातोडीचे ज्ञान याचा अर्थ विसंगत ज्ञान. म्हणून समर्थ म्हणतात, हे सृष्टीमध्ये सकळ जीव, सकळांस कैचे वैभव, या कारण ठाया ठाव निर्मिला देवे. ठाया ठाव याचा अर्थ यथा योग्य. ज्याप्रमाणे सृष्टीमध्ये सकल जीव दिसतात, प्रत्येकाचे वैभव भिन्न भिन्न दिसते आहे. याचं काय कारण आहे तर समर्थ म्हणतात आहे, तो त्यांच्या प्रारब्धाचा विषय आहे. प्रारब्धासारखे सुख दुःख भोगतो जीव. म्हणून हे सगळं ईश्वर निर्मित आहे. उदंड लोक बाजारीचे, जे जे आले ते ते वेचे, उत्तम तितुके भाग्याचे लोक घेती. लोक बाजारात जातात, 4 गोष्टी विकायला ठेवलेल्या आहेत, त्या सगळ्या विकल्या जातात. म्हणजे चांगल्याही विकल्या जातात, मध्यमही विकल्या जातात आणि कनिष्ठ प्रकारच्याही वस्तू विकल्या जातात. आम्ही कांदे बटाटे जर विकत घ्यायला गेलो तर चांगले चांगले आम्ही निवडतो, बरोबर की नाही. सगळे लोक जातात आणि तेच कांदे आणि तेच बटाटे निवडतात. बरं, ढीग एकच असतो ना. एकाच ढिकामध्ये चांगले निवडण्याची जर संख्या 10 असेल तर सगळीच लोक चांगले चांगले पाहून निवडतात. पण शेवट काय होतो त्याचा शेवट असा होतो की दुकानदाराजवळ एकही बटाटा शिल्लक राहत नाही, एकही कांदा शिल्लक राहत नाही. मग लोकांनी निवडून निवडून नेलं म्हणजे काय केलं हो. याचा अर्थ समर्थ म्हणतात, जे भाग्यवान आहेत, जे उत्तम लोक आहेत, त्यांच्या वाट्याला उत्तम येते. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, उदंड लोक बाजारीचे, जे जे आले ते ते वेचे.
जे जे बाजारात आले ते ते घेऊन जातात. परंतु समर्थ म्हणतात, उत्तम तितुके भाग्याचे लोक घेती. जे उत्तम भाग्यवान लोक आहेत त्यांना उत्तम गोष्टी प्राप्त होतात. मध्यमाला मध्यम आणि कनिष्ठाला कनिष्ठ. आपण भाग्यवान ठरा. आणि आपण जर चांगल्या वस्तू स्वीकारत असाल तर स्वतःला भाग्यवान समजा. आता त्या चांगल्या वस्तू कोणत्या ते समर्थाने पुढे दिलेल्या आहेत. येणेची न्याय अन्नवसन, येणेची न्याय देवतार्चन, येणेची न्याय परब्रह्मज्ञान, ब्रह्मज्ञान प्राप्तव्यासारखे. अन्न म्हणजे जेवण, वसन म्हणजे वस्त्र, त्याचप्रमाणे देवतार्चन. काही लोक अन्न आणि वसन चांगले निवडतात. चांगले कपडे मिळालेत पाहिजे, चांगलं खायला मिळालं पाहिजे म्हणजे सगळं काही बरं असे म्हणतात. याला चांगले खाया चांगले, नेसाया चांगले म्हणजे सगळे बरे. समर्थ सांगतात, काही लोक देवतार्चन करतात, देवाच्या पूजेमध्ये आपला वेळ खर्च करतात, तेही चांगलंच आहे. आणि भाग्यवान लोक ब्रह्मज्ञान प्राप्तव्यासारखे. आम्हाला जे प्राप्त आहे, ब्रह्मज्ञान मिळत असेल, देवतार्चन होत असेल, अन्नवसन चांगलं मिळत असेल तर हे सगळं समर्थ म्हणतात भाग्याचं लक्षण आहे. भाग्यवंत आहे त्यांच्याच वाट्याला ते मिळू शकते. अभाग्याच्या वाटी ते येणार नाही. अवघेच लोक सुखी असती, संसार गोड करून नेती. महाराजे वैभव भोगिती, ते करंट्यास कैचे. समर्थाने अवघेच लोक सुखी असती असं म्हटलं आहे. अवघे लोक. प्रत्येक मनुष्याला वाटतं आपण सुखी आहोत, कारण संसार ते गोड करून घेतात. संसार गोड नाही आहे, गोड करून घ्यावा लागतो. याचा अर्थ जे करून घ्यावे लागते ते मुळात नसते. संसार मुळीचा नासका. संसारामुळे दुःख मूळ. समर्थांनी संसाराला उपमा दिली आहे. संसार मुळात कसा, पण जे लोक या संसारात पडतात ते गोड करून घेतात. म्हणजे 5,000 रुपये महिना मिळवणारे लोक सुद्धा आपला संसार करतात, त्याच्यात आनंद मिळवतात. आणि 50,000 रुपये सुद्धा मिळवणारे लोक, पगार मिळणारे सुद्धा लोक ही आनंदात संसार करतात, तो गोडच करून घेतात. आणि 5,00,000 रुपये महिना मिळणारा जो पगार आहे तो घेऊन सुद्धा लोक संसार गोडच करून घेतात. आणि सगळ्यांच्या लक्षात येतं की शेवटी मनासारखं होत नाही. पैसा कमीच आहे आणि किती जास्त आहे त्याच्यावर मनासारखं होत नाही. जरी कितीही पगार असला तरी त्याला तो कमीच वाटतो. पण शेवटी तो मनासारखा आहे असं म्हणून आपल्याला स्वतःला धन्य समजता आलं पाहिजे. मनासारखे सुंदरा ते अनन्या. म्हणजे 10 दिवसामध्ये 1 दिवस जर आपल्याशी कुणी पती किंवा पत्नी म्हणा गोड बोलली तर त्या पुढचे 10 दिवस चांगले जातात अशी गोष्ट आहे. म्हणजे पुढचे 10 दिवस कडू ऐकण्यासाठी तयार. म्हणजे ते एक गोड ऐकण्यासाठी पुढचे 10 दिवस कडू ऐकावे लागते. मग आम्ही संसार सुखाचा झालं असं म्हणून घेतो. या जीवामध्ये, या जन्मामध्ये असंच आहे. जे भेटलं ते चांगलं आहे असं आमचं दाखवण्याची लोकांना पद्धत आहे. ते चांगले असते की नाही ते फक्त अंतरच सांगू शकते. अंतर मनच सांगू शकते, मनच सांगू शकतं. आणि ते लोकांना सांगायचे नाही, ते 2 कानालाच माहीत असते, ज्याला त्याला माहीत असते. म्हणून समर्थ म्हणतात आहे संसार गोड करूनच घ्यावा लागतो. तो मुळात गोड नसतो. जसं कारलं मुळात गोडच नसतं. तुम्ही जरी ते कितीही तुपात भाजलं तरी त्याचा कडूपणा ते दाखवतच. तसा संसार आहे. तो त्याचा कडूपणा कुठेतरी कडवट करतोच. त्याचा कडूपणा याचा अर्थ तिथे आपल्याला दुःखाचे चटके बसतात. कुठल्या माणसाच्या मनामध्ये जीवनभर सुख मिळेल असं कोणी आहे का हो? समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये म्हटलं आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे. शोधून सापडणार नाही. विचार तुमच्या मनाला, विचारी मनाला विचारा. शोधून सांगायला सांगितलं आहे.
जसा विवेकी मनुष्य असतो तसं हे मन सुद्धा विचारी आहे. तू विचार कर, या जगामध्ये कोण सुखी आहे? म्हणून समर्थ म्हणतायत पुढे, मनात वांचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. याचा अर्थ माझं पूर्वसंचित म्हणजे माझं भाग्य जसं असेल तसं ते मला प्राप्त होते आहे. जे तुम्ही केलं होतं त्याचं फळ म्हणून तुम्हाला हे मिळतं आहे. सुख असो किंवा दुःख असो. दुःख, उद्वेग, चिंता या सगळ्या तुमच्या पूर्वकर्मावर अवलंबून आहे. लहान मुलांनी बालपणी अभ्यास खूप केलेला आहे. मोठेपणी त्यांना चांगली नोकरी लागणार. काय कठीण आहे यात? पूर्वसंचित आहे नाव त्यांचं. खूप कष्ट व मेहनत केली आहे, त्यांना सुख मिळणार आहे. तसं आमचं जे सुकृत आहे म्हणजे जे आमचं कर्म आहे तेच आम्हाला भाग्य रूपाने जन्माला येणार आहे. म्हणून पुढे समर्थ म्हणतात, अशा प्रकारे अवघेच लोक सुखी असती, संसार गोड करून नेती, महाराजे वैभव भोगिती, ते करंट्यास कैचे. मग खरंच सांगा, सामान्य एका माणसाने आपला संसार सुखाचा म्हणून तो भोगणे आणि राजाला मिळणारं सुख यामध्ये किती फरक आहे की नाही हो? सांगा तुम्हीच. आहे फरक. राजाला जे सुख आहे ते सामान्य माणसाला मिळूच शकत नाही. हा सुखी करून घेतो मनाच्या शांतीसाठी. तो स्वतः म्हणून घेत असेल तरीही हा राजा वेगळा आणि तो खरा राजा वेगळा आहे. तसं खरं वैभव त्या राजाला आहे, म्हणून ते वैभव कोणाच्या वाट्याला येते तर तो मनुष्य भाग्यवंत आहे, त्याच्या वाट्याला येते. म्हणून समर्थ म्हणतात, भाग्यवंत म्हणू तया शरण गेले पंढरीराया. भाग्यवंत म्हणू तया, त्यांना आम्ही भाग्यवंत म्हणू. पुढे म्हटलं आहे, परंतु अंती नाना दुःखे. हे सगळं झालं, आता अंती काय आहे ते बघा. पण हे सगळं मिळवतो, सुख मिळण्यासाठी मरमर करतो, मरेपर्यंत तो प्रयत्न करतो, पण शेवटी तो कोणी राजा असेल किंवा रंक असेल, कुणालाही शेवट मात्र सगळ्यांचा काय आहे? सारखा आहे. ते मात्र कधीच विसरू नका हो. आपल्या सर्वांचा जीवनामधला जो अंतकाळ आहे, ज्याला म्हणतो आपण सायंकाळ जीवनाची, ती सगळ्यांची सारखी आहे. तो राजा असेल तरी आणि रंक असेल तरीही सगळ्यांचा अंतकाळ हा सारखाच आहे. मरणोत्तरही सारखाच आहे आणि मरणकाळही सारखाच आहे. म्हणून समर्थांनी सुंदर ओवी दिली आहे, परंतु अंती नाना दुःखे, तेथे होते सगट सारिखे. पूर्वी भोगिली नाना सुखे, अंती दुःख सोसवेना. पहिल्यांदा आम्ही खूप सुख भोगलेलं आहे. त्या सुखाच्यामुळे इतकं जीवाला सुख मिळालेलं आहे, त्यामुळे अंती मात्र दुःख सोसवत नाही. उदाहरणार्थ बघा, जर आम्हाला गोड खायची फार सवय असेल किंवा गोड आवडत असेल म्हणा, त्याला पदार्थामध्ये जरा तिखट किंवा कडू आलं तर तो ते नको म्हणतो. त्याला ते बिलकुल आवडत नाही. का आवडत नाही? कारण त्याला गोड खायची सवय झाली आहे. तसं आमच्या देहाला, आमच्या जीवाला, आमच्या आत्म्याला सुखाची सवय झालेली आहे. त्या इतक्या सुखाच्या सोयीमुळे आम्हाला दुःख जराही सोसवत नाही. ते कधीच उन्हात जात नाहीत. जे कधी उन्हात जात नाहीत ना, ते एकदा तरी फेरफटका उन्हातून मारून आले तर त्यांना सष्ट होण्याची भीती असते. कारण त्याला कायमस्वरूपी सावलीत राहण्याची सवय आहे. घरामध्ये AC लावलेला आहे. बाहेरच ऊन सहन कसं करावं? बाहेरचं ऊन त्याला कसं तरी सहन होणार आहे. याचा अर्थ असा की तुम्ही कायमस्वरूपी सुखात असाल तर दुःख सोसवत नाही. जे कायमस्वरूपी शेतातच काम करतात बघा, गावच्या बाया, त्यांचं शरीर कणखर मजबूत झालेलं असतं. गावच्या लोकांना बघा मजबूत असतात, त्यांना उन्हाचा चटका सुद्धा सहन करता येतो. पण जे घरात राहणारे लोक आहेत त्यांना घराच्या बाहेर जरा सुद्धा वारा त्यांना घराच्या बाहेर सहन होत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, जे मुळामध्ये सुखी आहेत म्हणजे देहाला, मनाला आणि चित्ताला सदैव सुखच ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना अंती मात्र जास्त दुःख आहे. का हो? का अंती जास्त दुःख आहे?
कारण पहिलं सुख भोगलं आहे ना, त्या सुखाची त्यांना आठवण होते आहे आणि म्हणून दुःखात अधिक दुःख होते. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, परंतु अंती नाना दुःखे तेथे होते सगड सारिखे. पूर्वी भोगिली नाना सुखे अंती दुःख सोसवेना. म्हणून अंती ते दुःख सोसवत नाही. या जिभेला जर चांगलं चांगलं खायची सवय लागलेली आहे, त्यांना भाकरी गोड लागतच नाही. सदैव पुरणाची पोळी त्यांनी खाल्लेली आहे, मग त्यांना भाकरी कशी गोड लागेल? त्यांना असं तसं जेवण चालत नाही. अहो कशाला सांगू, घर बदललं ना की घरचं जर चांगलं खायची सवय असेल तर त्या मुलाला आपण म्हटलं आता शिकण्यासाठी तू 2 वर्षासाठी दुसरीकडे जा, आणि तिथे जर समजा जेवणाची कमी जास्त झाले जेवणाचं, ते पोरगं जेवायला तयार नसतं, ते सगळं सोडून गावी घरी येतं परत. ते म्हणते इथलं जेवणच चांगलं नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे की ज्या जीवाने चांगलं भोगलेलं आहे त्याला अंती जास्त दुःख आहे, कारण ते सुख आठवत राहते त्याला, म्हणून दुःख होते. आता पुढे बघा, कठीण दुःख सोसवेना प्राण शरीर सोडेना. मृत्यू दुःख सगट जना कासावीस करी. समर्थ म्हणतात मरत असताना सगळ्यांचे जीव कासावीसच होतात आणि होणारच आहेत, कारण कठीण दुःख सोसवेना प्राण शरीर सोडेना. कारण प्राणाचा आणि शरीराचा इतका सहसंबंध आलेला आहे की त्याचा जीव इतका बसला आहे त्या देहावर की तो प्राण हा देह सोडायलाच तयार नसतो. गरुड पुराण जर वाचलं तर अधिक स्पष्टता येईल. मेल्यानंतर सुद्धा तो प्राण बाहेर पडतात म्हणतात, आणि मेल्यानंतरही त्या देहाच्या आजूबाजूला तो घिरट्या घालत असतो. किती दिवस? 10 दिवस तो त्याला मुक्त करत नाही. जेव्हा तो आसमानात पाण्याच्या विरुद्ध बाजूला तोंड करून जेव्हा तो फेकला जातो, तेव्हा त्या आसम्याबरोबर तो प्राण सुद्धा पुन्हा पुढच्या गतीला लागतो. तेव्हा तो आपल्या मोक्षाच्या मार्गाला लागतो. पण तोपर्यंत मात्र तो सोडत नाही, तो देह सोडत नाही. जाळला असेल देह तर तो देह ज्याने जाळला त्याच्याबरोबर राहतो, किंवा तो त्या आसम्याच्या बरोबर राहतो. आसमा चिडल्यानंतर त्याला गती मिळते. अशा प्रकारे प्राण शरीर सोडेना. त्या शरीरावर एवढं प्रेम आहे माणसाचं की शरीर म्हणजे मी, अशा प्रकारची त्याची दृढ धारणा झाल्यामुळे त्यांना दुःख होत राहते. मृत्यू अशा प्रकारे माणसाला सोडत नाही, तो मृत्यू माणसाला सोडणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात त्या मृत्यूचं स्मरण ठेवा, मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीसी सादर व्हावे, म्हणून कीर्तीस उरवावे येणे प्रकारे. आपणास आहे मरण म्हणून राखावे बरेपण, कठीण आहे लक्षण विवेकाचे. समर्थ म्हणतायत नाना अवयवहीन झाले तैसेची पाहिजे वर्तले, प्राणी अंतकाळी गेले कासावीस होऊन. समर्थ म्हणतात नाना अवयवहीन झाले. अवयवहीन म्हणजे अवयव, म्हातारपणी दात नसतात, अवयवहीन झाले. डोळ्यांनी दिसत नाही, कानांनी ऐकू येत नाही, ऐकू आलं तर थोडंफार येतं आणि ते सांगितलेल्यापेक्षा भलतंच ऐकू येतं. पायाने चालवत नाही, हाताने उचलत नाही, झोपलं तर उठता येत नाही आणि उठलो तर बसता येत नाही. अशी अवस्था म्हातारपणी होते. हातात दंड आहे, तो मारण्यासाठी नाही, चालण्याच्या आधारासाठी. तरी सुद्धा तो मरणारा मनुष्य त्या देहाची आशा सोडत नाही, त्या देहाला चिकटून बसतो. हा माझा देह, हा माझा देह. पहिले 2 केस माणसाला पांढरे दिसू लागले की माणसाला चिंता वाटते, आता माझं म्हातारपण येऊन राहिले की काय, त्या केसाला तो काळा करत बसतो. म्हणून मनुष्य इतकं त्या शरीरावर प्रेम करतो ना, म्हणून मरत असताना त्याला ते सोडावेच वाटत नाही. रूप लावण्य उघे जाते, सगळं निघून जातं. जे सौंदर्याच्या स्पर्धेमध्ये म्हणजे जे पहिल्या क्रमांकावर आलेले असतील त्याचा सुद्धा हा म्हातारपणी चेहरा पाहून घ्या. रूप लावण्य उघे जाते, शरीर सामर्थ्य उघे राहते, कोणी नसता मस्ते मरते आपदा आपदो. रूप लावण्य उघे जाते, शरीर सामर्थ्य अवघे राहते, कोणी नसता मरते आपद
आपदो. मरत असताना आपल्याला आजूबाजूला कोणी असेल का नाही सांगता येत नाही. ज्यांना मी माझं माझं म्हणतोय ते माझे म्हणणारे लोकसुद्धा दूर असतात. याला आयसीयूमध्ये ठेवलेलं असतं आणि पाहणारे त्या काचेतून पाहत असतात. ज्यांच्यावर यांनी खूप प्रेम केलं, जीव लावला, ते सुद्धा पाठीवरून डोक्यावरून हात फिरवायला तेथे नसतात. म्हणून समर्थ म्हणतात, कोणी नसता मरते आपद आपदो. हातपाय रडून मरतात. अंतकाळ दैन्य दीन. अशा प्रकारे अंतकाळ अत्यंत दैन्य आहे, तो दीन आहे. कोण दीन आहे? तर तो देह दीन नाही, तो जीव दीन होऊन जातो, तो आत्मा दीन होऊन जातो, तो अंतरात्मा दीन होऊन जातो. म्हणून म्हटलं आहे, अंतकाळ दैन्य दीन सकळी कांस तत्समान, ऐसे चंचळ अवलक्षण दुःखकारी. असा असलेला आत्मा, असा असलेला जीव तो इतका दैन्य होऊन जातो, दीन होऊन जातो की मला वाचवा म्हणून तळमळ असतो. तो चंचळ आत्मा असा दुःखकारी आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतायत, भोगून अभोक्ता म्हणती. काही माणसं अशी आहेत की ती म्हणतात या अंतरात्म्यामध्ये परमेश्वर आहे, ते भोगून अभक्त आहे. समर्थ म्हणतात हे सगळं साफ खोटं आहे. म्हणून त्यांनी पुढची ओवी दिली आहे, भोगून अभोक्ता म्हणती, हे तो अवघेची फजिती, लोक उगेच बोलती पाहिल्या विना. अनुभव घ्या ना, जो जीव सुखासाठी तळमळतो, सुखालागी तळमळ करतो, असा जो जीव आहे, त्याची सुखासाठी तळमळ असलेला जो जीव आहे, कशाचा अभोक्ता आहे? भोक्ता अभोक्त्याचं आयुष्य निघून गेलं, त्याला अभोक्ता कसं म्हणता येईल? अहो, ज्याला तुम्ही एकदा पंढरीसाठी तळमळ करा, अहो जेव्हा तुम्ही एकदा पंढरीसाठी तळमळ कराल, पंढरी रायासाठी तळमळ कराल, तर तो अभोक्ता म्हणता येईल. देह जाओ अथवा राहो पण पांडुरंगी स्थिर हो, अशी अवस्था निर्माण झाली तर तो अभोक्ता म्हणू. पण मला घर मिळालं नाही, मला गाडी मिळाली नाही, मला सुख मिळालं नाही, याच्यासाठी जो तळमळत राहतो आणि त्या माणसाला तुम्ही कसं, आणि ते जर मिळालं असेल तर तिच्यात आनंद मिळतो, सुखाचेही भोग आहेत आणि दुःखाचेही भोग आहेत, तर भोग तर तो मिळतोच, त्याला कुठून ना कुठेतरी भोग आहे. म्हणून समर्थ म्हणतायत, असं म्हणू नका तो जीव आहे आणि त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागणार, कारण तो त्याच्यासाठी तळमळत आहे. म्हणून वासना ठेवू नका. अंतकाळ आहे कठीण, म्हणून लक्षात घ्या, अंतकाळ सर्वांचा कठीण आहे. शरीर सोडिना प्राण बराड्यासारखे लक्षण अंतकाळी. बराड्यासारखी म्हणजे भिकाऱ्यासारखी त्याची अवस्था होऊन जाते. जसा भिकारी आपल्याला एखादं काहीतरी दे म्हणतो, तसा हा प्राणाची भीक मागत असतो. पण तिथे त्याचा अंतकाळ त्याला सोडत नाही, तो यम त्याला घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, अशी यमयातना माणसाला पुन्हा पुन्हा होऊ नये. असं जर वाटत असेल तर आपण अंतकाळी सुखाचा व्हावा, म्हणून आपण देहातीत व्हा, भगवंताला आपलंसं करा. आणि तसं जर केलं तर आपला जीव पुन्हा जन्म घेणार नाही आणि तो भगवत स्वरूप होईल. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देहात्मनिरूपणाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.